आज तारीख आहे 28 मे 2026। बरोबर 4 महिन्यापूर्वी याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये हळहळ माजली। खरं तर अजित पवारांच्या या विमान दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। आपण पाहिलं की अजित पवारांचा हा अपघात आहे की घात आहे असे सुद्धा प्रश्न आहेत ते सातत्याने विचारू जाऊ लागलेले होते। खास करून अजित पवार यांच्या अपघाताविषयी आक्रमक भूमिका जी घेतलेली होती ते त्यांचे पुतणे म्हणजे रोहित पवार यांनी सातत्याने रोहित पवार अजित पवार यांच्या अपघाताविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। गेल्या 4 महिन्यामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे, अजित पवार यांचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे 4 महिन्यात समोर आलेलं आहे का, तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे आणि अजित पवारांच्या अपघाताविषयी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय म्हणणं आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खरं तर आज 28 मे आहे आणि याच दिवशी सकाळी साधारण 8:30 वाजता अजित पवारांचा बारामती विमानतळावर उतरत असतानाच काही अंतरावर अपघात झाला, ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत 4 जणांचा मृत्यू सुद्धा झाला। या संपूर्ण घटनेने खळबळ माजलेली होती। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू होतो यावर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले होते। त्यानंतर सातत्याने अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळी वक्तव्य आहेत ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली होती। प्रामुख्याने अजित पवार यांच्या अपघाताविषयी सडेतोड भूमिका जी घेतलेली होती ती म्हणजे आमदार रोहित पवार यांनी। आजही रोहित पवार हे सीआयडीच्या कार्यालयामध्ये जिथं आता हा तपास केला जातोय त्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार होते, पण आज ती भेट काही झालेली नाहीये। पण गेल्या 4 महिन्यामध्ये सातत्याने रोहित पवार हे अजित पवारांच्या अपघाताविषयीचा जाब आहे तो प्रशासन असेल, राज्य सरकार आहे आणि सीआयडी असेल यांच्याकडे करताना पाहायला मिळते। ज्यावेळेस अजित पवारांच्या या खासगी विमानाचा अपघात झालेला होता त्यानंतर जो ब्लॅक बॉक्स होता तो नेमका कुठे आहे अशी चर्चा सुरुवातीला झालेली होती। सुरुवातीला हा ब्लॅक बॉक्स जळून गेलेला आहे अशी चर्चा सुरू झालेली होती, पण नंतर डीजीसीएने जी माहिती दिली त्यानंतर हा ब्लॅक बॉक्स सुद्धा सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलं। पण या ब्लॅक बॉक्समध्ये जो अपघाताचं मुख्य कारण लपलेलं आहे ते नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही आणि त्यामुळे AAIB आणि त्याचबरोबर डीजीसीए यांचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आता या आधीचे जे विमान अपघात झालेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे अहमदाबादमध्ये विमान अपघात झालेला होता ज्याच्यामध्ये शेकडो जणांचे जीव गेलेले होते। त्याचा अपघाताचा जो अहवाल आहे तो आपण पाहिलं तर वर्षभरानंतर आलेला होता आणि त्यामुळे जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार अजित पवारांचा अपघात नेमका कशामुळे झालेला आहे याचा अहवाल येण्यासाठी किमान 1 वर्षाचा अवधी लागू शकतो, तशी वाट पाहावी लागू शकते असं सुद्धा म्हटलं जाते। पण राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा आणि उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होता आणि त्या मृत्यूनंतरचं जे राजकारण आहे ते गेल्या 4 महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे प्रामुख्याने पवार कुटुंबियांमध्ये जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे ती रोहित पवार यांनी घेतलेली आहे। पण रोहित पवार त्याचबरोबर शरद पवार आहेत यांनी सुद्धा या अपघाताबद्दल सुरुवातीला त्यांचं मत आहे ते सुद्धा स्पष्ट केलेलं होतं। हा फक्त अपघात आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं, पण त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा बदल झालेला पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांनी सुद्धा या अपघाताविषयी वारंवार प्रश्न उपस्थित केलेले होते। जे विमान ज्यांच्या मालकीचं आहे त्या मालकावर सुद्धा काही प्रश्न आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते, पण त्यानंतरही जय पवार यांची भूमिका ही कुठेतरी मावळ झाल्याचं दिसून आलं। जोपर्यंत AAIBचा आणि डीजीसीएचा अहवाल येत नाही तोपर्यंत यावर बोलणं उचित होणार नाही अशी भूमिका नंतर जय पवारांनी घेतलेली होती। तीच भूमिका आपल्याला पार्थ पवार यांची सुद्धा पाहायला मिळालेली होती। या संपूर्ण विमान अपघाताविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमधले ठराविक नेते आहेत तेच फक्त शंका उपस्थित करत होते, मात्र इतर नेते आहेत ते मात्र बोलायला तयार नव्हते। हा अपघात हा नैसर्गिक झाल्याचं सांगितलं जात होतं। सत्ताधारी पक्ष आहेत हे सुद्धा अशाच पद्धतीचे बोलत होते, पण विरोधकांनी मात्र हा घातपात असल्याचं वारंवार बोलून दाखवलेलं होतं। ही चर्चा सगळीकडे सुरू असताना आक्रमक भूमिका ती ज्यांनी ठेवली ते म्हणजे रोहित पवारांनी। रोहित पवारांनी सातत्याने सीआयडीच्या कार्यालयामध्ये जाऊन या अपघाताविषयीची माहिती घेतली, कारण जो अपघात झालेला आहे याचा सगळा तपास आता सीआयडी करते। राज्य सरकारने तशी घोषणा सुद्धा केलेली होती। विधानसभेचं जे नुकतंच अधिवेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा ज्याचे पडसाद आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते, पण तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे असे अनेक प्रश्न आहेत ते सध्या कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेला सुद्धा पडलेले आहेत। त्यामुळे आज अजित पवारांच्या जाण्याला 4 महिने जरी पूर्ण होत असले तरी अजित पवारांचा नेमका अपघात कशामुळे झालेला आहे या कारणापर्यंत मात्र कोणीही पोहोचू शकलेलं नाहीये। अजूनही अजित पवारांचा हा अपघात आहे की घात आहे
या प्रश्नांची उत्तरं आहेत ती अजूनही जनतेला मिळालेली नाहीयेत. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर याबाबतचा तपास होऊन AAIB असेल किंवा DGCA असेल आणि इकडे राज्यामध्ये जी CID तपास करते यांना याच्या शेवटापर्यंत पोहोचावं लागणार आहे. आणि त्यामुळे रोहित पवारांनी जी आक्रमक भूमिका पहिल्या दिवसापासून ठेवलेली आहे ती आजही त्यांनी कायम ठेवलेली पाहायला मिळते. प्रामुख्यानं सुनेत्रा पवार यांची सुद्धा भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि त्यामुळे आज जरी 4 महिने या संपूर्ण अजित पवारांच्या मृत्यूला पूर्ण झालेले असले तरी या पुढील काळामध्ये पवार कुटुंबियांचा लढा कशा पद्धतीने राहतो आणि खरंच अजित पवारांचा अपघात झालेला आहे की हा घात झालेला आहे हे कधी समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी, पुणे.